7 ते 8 दिवस तुमच्या ह्या दशमीला काहीही होणार नाही, आय गॅरंटी. जर तुम्ही प्रवासामध्ये खूप जास्त लांब जाणार असाल आणि तुम्हाला बाहेरचं खायला आवडत नाही, तर हा पदार्थ तुम्ही घरून नक्कीच बनवून घेऊ शकता. तर चलो, हाय, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं माझ्या ह्या व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आज मी दशमी बनवायला घेतली आहे. सगळ्यात आधी तुम्ही बघितलं की मी गूळ वितळवायला ठेवला आहे. उकळवायचा नाही आहे, फक्त वितळवायचं आहे. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ घ्या. तुमच्या प्रमाणाप्रमाणे घेऊ शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्त घ्या. मला थोडंसंच करायचं होतं म्हणून मी थोडंसं घेतलं. आणि त्यामध्ये छान असं भरपूर असं तूप टाकू शकता तुम्ही, तुम्हाला पाहिजे तेवढं. मी 2 चमचे, पोह्याचा जो चमचा असतो ते 2 चमचे तूप टाकलेलं आहे. याचे जवळपास 6 दशम्या नक्की होतील एवढं कणिक आहे. आणि तुम्ही बघितलं की त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ आणि तूप आणि हा जो गुळाचा जे आपण पाक करून घेतला होता तो पाक मी टाकलेला आहे. लगेचच्या लगेच हात घालायला जाऊ नका पिठामध्ये. थोडंसं ते टाकल्याच्यानंतर मिक्स करून घेतल्याच्यानंतर थंड झाल्याच्यानंतर मग कणिक मळून घ्या. आणि कणिक मळताना ना थोडंसं आपल्याला जाड कणिक मळायचं आहे. म्हणजे आपलं जसं की एकदम सैलसर चपातीला मळतो आपण तसं मळायचं नाही. थोडंसं दाट पीठ ठेवायचं. थोडा वेळ झाकून ठेवा. तोपर्यंत तुम्हाला जी चटणी, ठेचा वगैरे करायचा असेल त्याच्यासोबत त्याची तयारी करून घ्या. तर मलासुद्धा ठेचा बनवायचा होता त्याच्यासोबत, म्हणून मी ठेच्याचं काढून घेतलं सगळं आधी. आणि वरतून लावण्यासाठी तूप पण आपल्याला लागेल. जर तुम्हाला लावायचं नसेल वरतून तूप तर तुम्ही स्किप पण करू शकता काही त्याच्यामध्ये, कारण आपण पिठामध्ये तूप टाकलेलं आहे. आणि प्लीज तेलाचा वापर करू नका, कारण जर तुम्हाला प्रवासात जायचं आहे आणि जर तुम्ही तेलाचं करताय तर कदाचित एखाद्या वेळेस आपलं तेल जे आहे ते चांगलं नसतं आणि त्याचा वास सुटू शकतो. त्यामुळे प्लीज अवॉइड करा तेल, तूपच वापरा. तर अशा प्रकारे बघा मग छान असं तुम्ही बघू शकता की इथे पीठ किती घट्ट मळलं आहे मी, कारण लाटण्यावरून तुम्हाला समजून येत असेल. आणि ह्या ज्या दशम्या आहेत ना त्या तुमच्या प्रवासामध्ये 7 ते 8 दिवस आरामात राहतात. आता बरेचसे जे लोक आहेत त्यांना बाहेरचं खाल्लं की पचत नाही किंवा बरेचसे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे मग जर तुम्ही घरून असं पदार्थ बनवून घेऊन गेलात तर कधीही चांगलंच आहे. तर मी 2 प्रकारच्या दशमी बनवली होती. म्हणजे एक फोल्डिंगवाली आणि एक डायरेक्टली आपलं राऊंड गोळा करून लगेच लाटून घेतलं होतं पुरीसारखं. मी फोल्डिंगची एकच बनवली होती, बाकी सगळ्या पुरीसारख्या लाटूनच बनवल्या होत्या. आणि बनवताना लक्षात ठेवायचं की आपल्याला पोळीसारखं एकदमच पातळच त्याला लाटायचं नाही आहे. थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, म्हणजे ती मऊ राहील. आणि त्याच्यानंतर छान असं तूप लावून, किती मोठं तूप लावू शकता तुम्ही पाहिजे तेवढं, आणि छान अशी आलटून पालटून दाबून त्याला अशी छान शेकून घ्यायची. आणि बघताय तुम्ही, मी तुम्हाला दाखवते सुद्धा, शेकताना त्याला तूप लावून घ्या. आणि आपल्याकडं स्मॅशर वगैरे असतं त्याच्याने असं तुम्ही छान असं आलटून पलटून दाबून दुबून त्याला असं छानपैकी भाजलं की ती फुगते सुद्धा. आणि तोडताना तर तुम्हाला असं वाटेल की वातळ वगैरे लागेल, काय अजिबात नाही. कारण जे आपण तूप टाकलेलं असतं ना त्याच्यामध्ये, त्यामुळे ती एकदम खमंग आणि खुसखुशीत बनते. बिलकुल तुम्हाला असं जोर द्यावा लागत नाही चावताना किंवा काही. प्रवासामध्ये लहान मुलांना किंवा जे तुमच्यासोबत जे वयस्कर व्यक्ती असतात त्यांना बाहेरचं जमत नाही, तेव्हा मग हे पदार्थ तुम्ही घेऊन जाऊ शकता. किंवा मग जर तुम्ही कुठे बाहेर जाताय आणि घरी काही लोक तुमच्या मागे, ज्यांना स्वयंपाक बनवता येणार नाही. फॉर एक्झाम्पल, तुमचा नवरा राहतोय घरी आणि तुम्ही जाताय बाहेर कामानिमित्त काही माहेरी वगैरे, तर तुम्ही त्यांच्यासाठी 2-3 दिवसासाठी असं बनवून जाऊ शकता की म्हणजे ॲटलिस्ट त्यांनी भूक लागली तर एखाद्या वेळेस त्यांनी हे स्वतः घेऊन खाऊ शकतात. कारण हे खराब होत नाही लवकर. एकदम छानपैकी असं थंड करून आपण आता याला पॅक करून ठेवणार आहोत. बघा, मी असं थंड करण्यासाठी हे केलं. लगेचच्या लगेच गरम जे आहे ते डब्यामध्ये पॅक करायला घेऊ नका, कारण तुम्ही कराल एकदम गरम गरम पॅक कराल आणि डब्यामध्ये भराल तर ते थोडंसं मग चिकचिक होईल किंवा घामेजतील त्या दशम्या. त्यामुळे छान असं थंड उद्या पांगून ठेवा एका पेपरवर. आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा तुमच्याकडे स्टीलचा डब्बा असेल ज्याच्यामध्ये भरायचं त्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता. आणि आता त्याच्यासोबत जर तुम्ही म्हणाल ना तर शेंगदाण्याची चटणी अप्रतिम लागते. खूप खूप छान चव येते त्याला. आणि ठेचा तर आपला असतोच. ठेचा तर आपला काय म्हणतात ना, युनिव्हर्सल स्टार्टर म्हणलं तरी चालेल, कारण ते सगळ्यांच्या, महाराष्ट्रीयन म्हणलं की सगळ्यांच्या जेवणामध्ये असतोच कंपल्सरी. तर ठेचा एक आणि शेंगदाणे चटणी तुम्ही बनवून घेऊ शकता. मी सुद्धा शेंगदाणे चटणी ऑलरेडी बनवलेली होती माझ्याकडे,
फक्त ठेचा नव्हता, मग मी सुद्धा तो बनवून घेतला. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो प्रवास आहे तो आनंदीमयी करू शकता. तर चला, तर मला सांगा की तुम्हाला हा दशमीचा प्रकार आवडतो का? आवडत असेल तर जर तुम्ही करून बघितल्याच्यानंतर मला सांगा की तुमची दशमी कशी झाली ती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.